नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत सुप्रिया सुळे देखील तुम्हाला मनपूर्वक कधी आला? दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार आपल्याला आणि तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या लोकांना मनापासून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पण ही नेहमीची दिवाळी आहे की अर्थातच, दिवाळी नो नेहमी- चेंज ॲज ऑफ नाव? नॉट फॉर मी. आर यू रिलॅक्स? आय एम हॅपी, आय एम नॉट रिलॅक्स्ड. आणि ही गर्दी ही गर्दी आहे आदरणीय पवार साहेबांचं प्रेम. खरं हे आदरणीय पवार साहेबांचं आणि आमचं भाग्य की 1967 आज 57 वर्ष झाली. म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून ही जी आजचा गेट टुगेदर आहे हा दरवर्षी होतो. आमच्या आजी आजोबा बाई आबांनी आमचे वडील जेव्हा आमदार झाले त्या वर्षीपासून आप्पासाहेब काका, तात्यासाहेब काका, बाळ काका लंडनवरनं तेव्हा यायचे, बासाका आणि प्रताप काका हे सगळे मिळून मॅनेजमेंट करायचे आणि बाबा सगळ्या लोकांचं स्वागत करायचं. असा कौटुंबिक कार्यक्रम 1967मध्ये निवडून आल्यापासून आजचा दिवस हा सगळे दरवर्षी हे करतो आणि मला असं वाटतं माझ्या वडिलांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी दिवस हा असतो. एक त्रयस्थ व्यक्ती आहात तुम्ही, असं आपण अज्युम हो करू. अर्थात. मी सकाळपासून ना अनेक लोकांना बघतोय, 7 वाजल्यापासून लोक आलेली आहेत, काही अपंग लोक आहेत, काही वयोवृद्ध आहेत. ती का आहे तिथे? मला असं वाटतं आदरणीय पवार साहेबांचं आणि त्यांचं एक वेगळं नातं आहे ज्याच्यात आम्ही कोणीच नाही आहोत. ओके, ते त्यांचं 1-on-1 प्रेमाचं नातं आहे एकमेकाशी. ही पर्सनल बॉन्डिंग आहे. इट्स अ पर्सनल बॉन्डिंग क्लिअरली. हे काहीतरी देण्या घेण्यात आलेली गोष्ट नाही नाही, कसं काय देणं आणि काय घेणं. आणि हे दरवर्षी होतं ना, हे प्री इलेक्शन पोस्ट इलेक्शन असं नसतं. पण ह्या व्यक्तीतली काय क्वालिटी आहे की आजही ते व्यक्तीला ओळखतात, जवळ घेऊन बोलतात. मी अनेकांचा असं इंटरव्ह्यू केला वाटतं की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांमध्ये तो गुण होता. आणि म्हणजे मी पुस्तकात तो वाचलाय, मी फार लहान होते चव्हाण साहेब गेले तेव्हा. पण लोक जेव्हा सांगतात किंवा पुस्तकं जेव्हा आपण चव्हाण साहेबांची वाचतो, तो जो एक इमोशनल कनेक्ट, तो बॉन्ड होता, तो राजकारणाच्या पलीकडे माणुसकीचा होता. आणि ही सगळी जनरेशन म्हणजे मगचा कैलासवासी दादा असतील, चव्हाण साहेब असतील आणि ती सगळी त्या काळातली पिढी, त्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील, त्यानंतर विलासरावजी असतील, मुंडे साहेब असतील, असे किती नेते मी तुम्हाला सांगू जे केव्हा पब्लिकली मी दिल्ली जेव्हा बघते त्या काळामध्ये अटलजी असतील, अडवाणीजी असतील किंवा मुलायमसिंगजी, लालूजी, ही जी जनरेशन होती यांचं पॉलिटिक्स बहुत दिल से किया था. म्हणजे हे त्यांना काही लोड बीड वाटत नाही. त्यांना जितकी जास्त लोक रोज भेटतात तेवढा त्यांना जास्त आनंद होतो, जे की पुढच्या पिढीला सुद्धा सांभाळणं कठीण आहे, इन्क्लुडिंग यू. ॲब्सोल्युटली. मी तर मान्यच करते कारण का हे जे त्यांचं जे प्रेम आहे इट्स नॉट पॉसिबल टू रेप्लिकेट इट. कारण काय शून्यातून विश्व उभं केलेलं आहे. ते काय माझ्यासारखे परिवारवाद नाही आहेत. हे बरं आहे, मला ह्यांचं हे आवडतं. ते मुद्दाही मांडतात, स्वतःच क्लॅरिफिकेशन देऊन. ॲब्सोल्युटली. म्हणजे अजित पवार, सुप्रिया सुळे, युगेन रोहित, आम्ही कुठल्या तोंडानी, आम्ही परिवारवाद प्रॉडक्ट्स आहोत. त्याच्यामुळे हे जे काही प्रेम आहे हे आदरणीय पवार साहेबांचं आणि त्यांचं डायरेक्ट आहे. त्याच्यात आम्ही कोणीच त्याच्यामध्येच नाहीये. हे जे प्रेम आहे ना आणि आपल्या याचा आनंद आहे मला. कॅमेऱ्यात, या कॅमेऱ्यात एकदा दाखवा. 54 मिनिटाचं मी भाषण ऐकलं, हां. बिलकुल ते हल्ले नाहीत, कुणाचा आधार नव्हता. हे कसं शक्य आहे? इट्स व्हेरी जीन्सला आणि त्यांच्या आईवडिलांनाच त्यांना उत्तर असेल. कारण का माझ्याकडे याचं उत्तरच नाही आहे. त्यांच्या आईवडिलांचे जीन्स आणि ती सगळी भावंडं तशी आहेत, ती अतिशय घट्ट आहेत. सगळे माझ्या आत्या पण तसे आहेत, माझे काका प्रताप पवार पण तसेच. आत्ताच त्यांचा पेसमेकर हे ते झालं तरी ते परत पूर्ण ताकदीने कामाला लागलेले आहेत. आणि मी त्यांना विचारलं परवा प्रताप काकांना की काय कसे आहात, ते म्हणलं मला काय झालं आहे. ते इतक्या म्हणजे असं रागून मला पडले की मीच घाबरले की मलाच काहीतरी झालं, तर पेसमेकर मी लावला आहे, प्रताप पवारांनी नाही. एक नकारात्मक प्रश्न ज्याची आता सुरुवात करणं गरजेचं आहे. पलीकडे पण एक पाडवा आहे. ठीक आहे, तो लोकशाही आहे, प्रत्येकाला एक अधिकार आहे. आणि ही अदृश्य शक्ती जी दिल्लीची आहे फार मला त्याचं आश्चर्यकारक यश आहे. वाटलं. हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं यश आहे. तुम्ही पूर्ण क्रेडिट त्यांना देता की एका व्यक्तीच्या राजकीय महत्वाकांक्षेला देता? नाही, मी अदृश्य शक्तीच्या आईसला देते ते. आणि अदृश्य शक्तींनी जो देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी एजन्सीजचा गैरवापर केला त्याला मी एक क्रेडिट. इन्कम टॅक्स तुमचा जो इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, ॲब्सोल्युटली हे सगळं अदृश्य शक्तीचं पाप आहे. तुमचा अजूनही पूर्ण विश्वास आहे की अजित पवार हे केवळ या एका कारणामुळे आपल्यापासून दूर एका कारण असं नाही. आता महत्वाकांक्षा काय असू शकतात, तो त्यांचा प्रत्येकाला महत्वाकांक्षा असणं गैर काय, त्याच्यात गैर काय कुणालाही
महत्त्वाकांक्षा असणं मला त्याच्यात काहीच गैर वाटत नाही. मी तो तुमच्याकडे यायच्या आधी त्यांचा पण कव्हर केला. तिथेही तेवढाच उदंड उत्साह आहे लोकात. ते असं म्हणतात की अजित पवार हे आमचे नेते आहेत, त्यांनी या बारामतीत खूप विकास केलेला आहे आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही आहे. मान्य आहे, पण इट्स टीम वर्क ना. एक माणूस तर सगळंच करू शकत नाही. मी म्हणते आणि मी ऑन कॅमेरा नाही, भाषणात म्हणते की सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे बारामतीच्या विकासात. आदरणीय पवार साहेबांचे, Including अजित पवार. ऑफकोर्स अजित पवारांचे. मी इतकी वैचारिक, जर मला एवढं नसेल फॅक्च्युअल रियालिटी, तर मग मी खासदार कशी होणार? जर मी सगळं म्हणलं की मी केलं, इट्स नॉट पॉसिबल. कुणालाच शक्य नाही. इट्स अ टीम दॅट वर्क्स. आणि अर्थातच बारामतीच्या विकासात अजित पवारांचं योगदान आहेच ना. इट इज ऑब्व्हियस. खासदार असं आमदार नाही आहे ना राहिलेले. की पवार साहेबांनी 4 वेळेला उपमुख्यमंत्रीपद त्यांना दिलं. कारण पवार साहेबांच्या 54 मिनिटाच्या भाषणात ते म्हणाले की 4 वेळेला त्यांना उपमुख्यमंत्री केलं. मग तो पहाटेच्या शपथविधीचाही संदर्भ वापरला. एक पद दिलं आणि त्या योगे झालेला तो विकास आहे, असं नाही आहे. नाही, इट्स अ टीम वर्क. म्हणून मी म्हणते सगळ्यांचं, फक्त अजित पवार आणि शरद पवार नाही, त्याच्या मागे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांनी खूप कष्ट केलेले आहेत या मागे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या 6 दशकाच्या प्रवासामध्ये खूप लोकांचं योगदान आहे. इट्स अ टीम वर्क. मी तुम्हाला म्हणजे सगळ्यामध्येच इट्स ह्यूज. म्हणजे इतके मोठे कार्यकर्त्यांची हा जो संच यातले किती कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांनी किती कष्ट केलं असेल, काहींनी त्यागही केलं असेल, त्यांच्याही आकांक्षा असतील, इच्छा तुमच्या असतील. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ज्या गावामध्ये खूप लोकांनी विजय उत्सव साजरा केला बारामती तालुक्यातल्या, त्याच गावामध्ये मी आता ग्राउंड झिरो केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकसभेला ताई म्हणजे सुप्रिया ताई आणि विधानसभेला दादा म्हणजे अजितदादा, अशी लोकांची भावना आहे. असू शकते. म्हणजे जी लोकशाही आहे, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण माझा विश्वास आहे की कधी ना कधी नवीन पिढीला पण संधी द्यायची असते. आय मीन चेंज इज इनएव्हिटेबल. कधीतरी तो माझ्याही आयुष्यात दिवस आला. आदरणीय पवार साहेबांनी नवीन पिढीला इथे आणलं आणि स्वतः दिल्लीला तेव्हा गेले. त्यामुळे नवीन पिढी ही पक्षामध्ये सातत्याने चर्निंगनी आली पाहिजे, या मताची मी आहे. पण जेवढी आणि तो लढाई दिवस माझ्यावरही कधीतरी येणार आहे. पण जी लढाई तुमच्यासाठी तुलनेनं सोपी होती तेवढी आता सोपी नाही आहे. मी कधी कुठलीही लढाई सोपी समजत नाही आणि मी निवडून येईल असा मला आत्मविश्वास कधीच नव्हता. मी लढत होते कारण माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या अन्यायाच्या विरोधात होती आणि कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या अन्यायाच्या विरोधात लढलं पाहिजे ना. सगळेच हो म्हणायला लागले नाही, मला तर या मान्य आहे, राज्याचं तुमच्या कसं वैचारिक होईल? भूमिकेबद्दल मला नेहमीच कौतुक वाटत आले. तुम्ही कौतुक ती कधी असं नाही, लपून it's ठेवलेली factual. पण मी नाही. कधीच लपून ठेवलेली नाही. Right. त्याच्यामुळे मला फक्त जिंकण्यासाठी मी लढत नाही. काहीतरी लोगों के उसूल भी कधी कधी त्याची टीकाही होते तुमच्यावरती की हे जरा झोला पॉलिटिक्स आहे, असू NGO दे ना, type चं. काय वाईट आहे? देशाची तर गद्दारी नाही केली मी. मला काय आईसची भीती नाही आणि या राज्याच्या काळ्या मातीशी इमान राखलेलं आहे. कधीही माझ्यावर कोणी म्हणू शकत नाही की सुप्रिया सुळेने हे केलं. माझ्या राज्याची, माझ्या देशाची मी कधी गद्दारी नाही केली, 1 रुपयाची नाही. या मुलाखतीचा शेवटचा भाग आहे. सुप्रिया सुळे ह्या राज्याच्या नेत्या आहेत आणि म्हणून मला त्यांना राज्याचे काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत. मी जवळपास 70% महाराष्ट्र फिरलो. माझं आत्ताचं आकलन असं आहे की लोकसभेला जसं वातावरण होतं तसं विधानसभेला नाही. मुद्दे वेगळे आहेत. सरकारबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सी मला तेवढ्या तीव्रतेनं जाणवलेलं नाही. त्याचं कारण कदाचित लाडकी बहीण योजना हे पण असावं, आणखी काही मुद्दे असतील. नाही, मला असं नाही वाटत. महागाई, बेरोजगारी, आमच्या घरातला सगळ्यात मोठा सर्वे आमची आई असते आणि माझी आई जे प्रिडिक्शन करते ना ते नेहमी खरं येतं. आणि 2014मध्ये माझ्या आईने आम्हाला सांगितलं होतं आमचं UPAचं सरकार जाणार आहे. ती म्हणलं आमच्याच घरात राहून तू आम्हालाच सांगते आमचं सरकार जाणार आहे. ती म्हणली होती एवढी महागाई झाली आहे ना सुप्रिया, कंटाळलोय तुमच्या महागाईला, तुमचं सरकार बदलणार. आणि तसंच झालं. आणि आज माझी आई तेच सांगते की हे जे TV वर किंवा बाहेर आम्ही बघतो, आम्हाला काही घेणं देणं नाही, कोण कुठल्या पक्षात जातं काही आम्हाला नाही. आम्ही या महागाईला आणि बेरोजगारीला खरंच कंटाळलो. प्रचंड बेरोजगारी वाढते आहे. म्हणजे मूळ मुद्द्यांवर हे बोललंच पाहिजे. आणि प्रचंड महागाई, ती म्हणली कुणाला परवडण्यासारखंच काही नाही. आणि हे सातत्याने माझ्या आईला आटे दाल का भाव पुरा पता होता. म्हणजे ती भाजी आणायला आजही इन्कम्बन्सी आहे असं वाटतं तुम्हाला? तिला महागाई महागाई हा सोडून महागाई, बेरोजगारी आणि अँटी इन्कम्बन्सी म्हणजे हा झालेला चिखल. म्हणजे मला विचाराल तर गलिच्छ राजकारण झालंय महाराष्ट्राचं. ह्या राजकारणात तुम्ही मला सांगा, मी तुमचं एक रॅपिड फायर घेते. सांगा कोण कुठल्या तिकिटावर निवडून येईल, तुम्ही देऊ शकाल का? नाही, आता इतका वैचारिक गोंधळ आहे की मला कुठल्याच मतदारसंघाचं कितीही पाठांतर केलं तर सांगता येणार नाही. आणि हे सगळ्या पक्षात झालं. एक्झॅक्टली. म्हणजे युती आणि आघाडी दोन्ही. मी काय आमचं फार चांगलं आहे आणि त्यांचंच वाईट असं नाही. आपलं ते बाबळे आणि दुसऱ्या ते कार्ट, एवढं असं मी कधीच बोलत नाही. कारण का टू बी फॅक्च्युअल अँड प्रॅक्टिकल. कारण का आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही बॅलन्स्ड इन्फॉर्मेशन घेऊन बोललं पाहिजे. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला म्हटलं मी तुमची रॅपिड फायरची टेस्ट घेते. पण मग हा जो एज होता
तो थोडा गमावलाय महाविकास आघाडीने असं नाही वाटत? नाही, मी स्पेसिफिक विचारतो. नाही, मी तुमचं तुम्हाला म्हणजे सांगते, महाविकास आघाडी जेव्हा आम्ही लढलो तेव्हा मी निवडून येईन की नाही कोणाला माहिती नव्हतं. मला खात्री होती, कारण मी अनेक जणांनी आणि मी ऑन रेकॉर्ड म्हणालो कॅमेऱ्यावरती की सुप्रिया पण सुळे इज फार अहेड देन किती लोकांना वाटत होतं. दॅट वुड बी द डिफरंट क्वेश्चन. त्याच्यामुळे सर्वेमध्ये पण आम्हाला तर काहीच सीट देत नव्हते. कुणाला ध्यानीमध्येही नव्हतं की आमच्या 8 सीट येतील. बारामतीचा तर सर्वे सगळे करायचे, मला सगळे म्हणायचे शहरामध्ये 6,000 मायनस, तशी होती ना परिस्थिती, तालुक्यात मायनस, मग म्हणायची इंदापूरला घासून होईल, दौंडला मायनस, खडकवासल्यात तर लाखांनी मायनस होईल, 2 लाखांनी सीट लागेल असं म्हणायचेच ना लोक. मी त्याचा विचारच केला नाही. मी फक्त एकच लक्ष की आपल्याला ही लढाई लढायची आणि ही आपली लढाई वैचारिक आहे आणि त्या व्यक्तीच्या विरोधात कधीच नाही. म्हणजे माझी त्यांच्या कुणाबरोबरच माझे तर म्हणजे अजित पवारांचे जेवढे कौटुंबिक संबंध भारतीय जनता पक्षाचे नसतील तेवढे माझे आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही कुटुंबातले सदस्य. कुणाच्या? बीजेपीच्या 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 मंत्र्यांच्या कुटुंबाची. कुठला? आणि तुम्ही हे क्रॉस व्हेरीफाय करू शकता. मी बिंदास त्यांच्या फॅमिलीजचे फोटो टाकते, कारण का माझी लढाई त्या एका व्यक्तीशी कुणाचीच नाही आहे. मी सगळ्या मंत्र्यांचं ऑन रेकॉर्ड कौतुक करते. माझं एक काम असं नाही दिल्ली जे होत नाही. मोठेपणा नाही, अच्छे को अच्छा कहना चाहिए. टीका करायला काय लागतं? जागा वाटप का स्मूथली नाही केलं? काय आमचं तर तुमचं smoothly झालं. राष्ट्रवादीचं सगळ्यात चांगलं झालं. आमचे सीट पण नीट झाले. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे नाही, कसं आहे, पहिलं 2च लोकांचं होतं, त्याच्यात 3 लोकांचं तेवढं तर होणारच नाही. इतना तो हक बनता यार सबको. का मुख्यमंत्री पदासाठी चाललं? नाही, मुख्यमंत्री पदासाठी आम्ही तर रेसमध्येच नाही. हे आम्ही पहिल्या दिवसापासून आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही रेसमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद नाही, आम्ही रेसमध्ये नाही. आम्हाला आता तुम्ही इथे एक सर्वे करून बघा, आउट ऑफ पॉलिटिक्स दुधाच्या भावाची काय परिस्थिती आहे, सोयाबीन, खूप सिरियस इश्यूज या राज्यात. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की जे सिरियस, मी राजकारणात कशासाठी आले, मी राजकारणात सिरियस पॉलिसी मेकिंग, दॅट्स माय कोर स्ट्रेंथ. पण काही जणांना त्याच्यावरती मतं मिळत नाही असं वाटत असेल. असं नाही, विकास नुसता म्हणजे बिल्डिंग नाही, सोशल इम्पॅक्ट लोकांच्या आयुष्यात जोपर्यंत बदल. पवार साहेबांचा बारामती मॉडेल काय, त्याचं सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बघायला पाहिजे. म्हणजे इथे हुंडा कमी झाला, इथल्या मुली शिकल्या, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. नुसती एक प्रशासकीय इमारत बांधून इथे लाईन इधर से जाओ ना, लाईन से किधर जा रे. तुम्ही फक्त सोशल इम्पॅक्ट, व्हॉट इज लिडरशिप अबाउट. जेव्हा लोकांच्या घरात गेल्यावर तुम्ही माळेगावला बघा, कारखाना काढला, त्याचं एक्सपॅन्शन झालं, तिथे कॉलेजेस निघाले, तिथल्या मुली इंजिनियर झाल्या, त्याच मुली आज कमिन्स, पियाजो, कल्याणीमध्ये काम करतात. दिस इज द बिग इम्पॅक्ट दॅट वी वॉन्ट. आणि तो म्हणजे MIDC असतील, सगळ्या MIDCs, सगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, सगळ्या शाळा. म्हणजे इंदापूरला गेला तर एका सहीवर मुख्यमंत्री असताना 38 शाळा पवारसाहेबांनी दिल्या होत्या. 38. कुणालाही विचार, दिस डेटा. त्यामुळे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यांनी शाळा, आरोग्य ह्याला खूप MIDCs, वाळूसची MIDC त्यांच्याच काळात झाली, चाकणची त्यांच्याच काळात, या सगळे जे एक्सपॅन्शन साखर कारखान्यांचे झाले. आणि आमचा स्वतःचा साखर कारखाना आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे आहेत, BJPच्या लोकांचे आहेत. BJP आता मला नाही काही म्हणत, कारण का मी त्यांना म्हणते लुक इट युअर ओन सेल्फ. आणि अमित शहाचा एक शब्द आहे, अमित शहा एकदा म्हणाले होते पार्लमेंटमध्ये, जब एक उंगली आप दिखाते हैं तर 3 उंगलियां खुद पे आती है. तसं त्याच्यामुळे मी आता साखर कारखान्याचा विषय माझ्याशी कोणी काढत नाही, कारण का भारतीय जनता पक्षाचे सगळ्यांचेच आहेत, त्याच्यात काही गैर नाही. आता त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमचा जाहीरनामा काय असेल साधारण? आमचा जाहीरनामा येईल आता, तो खूप सिरियस एक इम्पॅक्ट. मी सांगते ना, वंदनाताई, पृथ्वीराज बाबा आणि अनिल देसाई ह्या तिघांनी मिळून खूप वेळ देऊन खूप सिरियसली आमचा जाहीरनामा काढलेला आहे. तो तुम्हाला खूप, आणि तो प्रॅक्टिकल पण आहे. आणि सोशल इम्पॅक्ट आणि इकॉनॉमी, राज्याची इकॉनॉमी, तुम्ही GDPचं कॉन्ट्रीब्युशन आज आलं आहे, महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन इन इंडियाज GDP हॅज गॉन डाऊन, इट हॅज डिक्लाइन. हे सिरियस इश्यूज नाही आहेत. मी तो रिपोर्ट पूर्ण वाचला, माझं त्याबद्दल थोडं वेगळं मत आहे, त्याची आता ती चर्चा करण्याची ती वेळ नाही. म्हणून तरीही मी तुम्हाला सांगतो की तो जेव्हा मी संजीव सान्याल यांचा पूर्ण रिपोर्ट वाचला, त्यात 2 फॅक्च्युअल मिस्टेक्स आहेत ज्या माध्यमात त्या बातम्या आहेत. एक म्हणजे 2010-11 साली महाराष्ट्राच्या पुढे गुजरात गेला होता पर कॅपिटा इन्कममध्ये. जर 1960 आणि 2024ची तुलना केली तर महाराष्ट्र जिथे होता तिथेच आहे. हां, हे निश्चित आहे की GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन आपलं कमी झालेलं आहे,
पण इतरही राज्य आपल्याशी कॉम्पिट करतात आणि हायली कॉम्पिट, पण आपल्याला कोणी सांगितलंय कम्पीट नाही करायचं. म्हणजे फॉक्सकॉन सारखा प्रकल्प जो आपण घालवला त्याची काहीच गरज नव्हती ना घालवायची. म्हणजे रेड कार्पेट, मला आठवतं पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, वी वर द इंडस्ट्रीज डार्लिंग स्टेट टू इन्व्हेस्ट. जे जो यायचा तो पहिला महाराष्ट्रात यायचा. त्याला काय मॅग्नेटिक महाराष्ट्र वगैरे करायची गरज नव्हती, तो ऑटोमॅटिकली मॅग्नेटिक होता. आणि बाकीची राज्य आपल्याकडून शिकायची की अरे महाराष्ट्र में एवढं आहे करायला पाहिजे. आणि सोशल इम्पॅक्ट ऑल्सो, नॉट जस्ट MIDCs अँड इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे स्वच्छतेचा कार्यक्रम जरूर मोदी सरकारने केला, पण त्याच्या आधी माझे बंधू RR पाटलांनी स्वच्छतेचा उत्तमच केला. यू कॅन नॉट डिनाय. त्याच्यानंतर रोजगार हमी योजना तर काँग्रेस की देन आहे ना. म्हणजे त्याच्यामुळे खूप. आणि जेव्हा आता तुम्ही लाडकी बहीण योजना चांगली स्कीम आहे, पण जेव्हा संजय गांधी निराधार सुरू केली कोणी घरी जाऊन म्हणलं नाही ना की बाबा आम्ही तुमच्यावर हे पैसे दे, असा नाही होता. तुम्ही थेट बोलता म्हणून मी थेट विचारतो, प्लीज विचार. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या अर्थकारणाला एक मोठा ब्रेक आहे. पुढे चालून ह्या योजनेमुळे अनंत अडचणी निर्माण होणार आहेत हे सगळ्यांना कळतं, बोलत कोणी नाही. उलट तुम्ही आता नवीन योजना आणताय, आम्ही 2,000 रुपये देऊ असं सांगतो. नाही, आम्ही एकतर एक फायनान्स मिनिस्टर म्हणून जयंत पाटील अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये कधीच असं झालं नाही की फायनान्शियल, म्हणजे जयंतराव फायनान्स मिनिस्टर असताना असं कधी झालेलं नाही की फायनान्सनी ऑब्जेक्शन घेतलं कुठल्याही गोष्टीवर आणि रेटलंय कॅबिनेटनी. गेल्या 3 महिन्यामध्ये फायनान्स मंत्रालयाने इतकी ऑब्जेक्शन्स घेतली, पण सरकारने काही ओव्हररूल केल्या प्रत्येक फायनान्स डिपार्टमेंटचा इश्यू. पहिला मुद्दा. दुसरा GST कलेक्शनचा. GST काउन्सिलमध्ये फक्त अर्थमंत्र्यालाच बोलायचा अधिकार असतो. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं रेप्रेझेंटेशन गेल्या 5 वर्षात झालंच नाही आहे. GST काउन्सिल. GST काउन्सिल इज द हायेस्ट फायनान्शियल बॉडी आफ्टर RBI अँड फायनान्स मिनिस्ट्री. म्हणजे RBI अँड फायनान्स मिनिस्ट्री इज ऑन पार विथ. पण अजित पवार का जात नाही? उत्तर नाही. आय हॅव नो आन्सर. ॲज अ फायनान्स मिनिस्टर ही हॅज टू बी देअर. आय हॅव नो. ही हॅज टू आन्सर दॅट क्वेश्चन. हाऊ कॅन आय आन्सर दॅट क्वेश्चन? कारण का हा माझी काही टीका नाही अजित पवार. हा खूप गांभीर्याने. सी, आय टेक माय पॉलिसी अँड पॉलिटिक्स व्हेरी व्हेरी सिरियसली. आणि मला खूप वाटतं की म्हणजे मी जर GST काउन्सिलला मला कधी अधिकार मिळाला असता, आय वुड हॅव नेव्हर मिस्ड अ सिंगल मीटिंग. मी तर आदल्याच दिवशी गेले असते. याचं कारण इट्स अ ग्रेट नेटवर्किंग ॲक्टिव्हिटी विथ अदर फायनान्स मिनिस्टर्स की दुसऱ्या राज्यांमध्ये काय चाललं आहे त्याची खूप. कारण का मला तामिळनाडूचे जे फायनान्स मिनिस्टर होते, परवा मला केरळाला 3 महिन्यापूर्वी एका फोरममध्ये मला बोलवायला, त्यांची आणि माझी भेट झाली. आम्ही एकाच पॅनलवर दोघं भाषण करायला होतो आणि लकीली आदल्या दिवशी ते आले होते. संध्याकाळी एक फॉर्मल डिनर होतं. तर एक पूर्ण 3-4 तास माझी त्यांच्याशी चर्चा करायची मला संधी मिळाली. इट वॉज सच अ लर्निंग एक्सपिरियन्स की तामिळनाडूमधल्या स्कीम्स, त्यांच्यामध्ये काय इश्यूज आहेत, काय गॅप्स होत्या, त्या त्यांनी कशा कव्हर केल्या. इट वॉज त्यांचं GST काउन्सिलमध्ये ते गेल्यानंतर काय उपयुक्तता झाली, त्यांचं GST कलेक्शन पहिलं कमी झालं, मग त्याची गॅप त्यांनी काय पद्धतीने पॉलिसी करून तामिळनाडूची भरून काढली. सो इंटरेस्टिंग अँड सो मच टू लर्न. हे मला मान्य आहे की रेवडी कल्चर अशी टीका करणारी मंडळी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशाच योजना घेऊन आले. म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते या देशाचे. म्हणजे मी अतिशय प्रांजळपणे आणि विनम्रपणे हे म्हणते की मोदीजी स्वतः रेवडी कल्चरबद्दल किती बोलायचे. आणि खूप फायनान्शियली 2014मध्ये जेव्हा मोदीजी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले ते खूप स्ट्रॉंगली अपोज करत होते. नाही, रेवडी कल्चरचे. अरे भ्रष्टाचार मुक्त भारत करूंगा हे तर मोदीजींची मोठी टॅगलाईन होती, ज्याच्यामुळे या देशात त्यांना मतदान झालं. किती लोकांनी मतदान त्यांना फक्त त्याच्यामुळे केलं आणि सिरियसली केलं. पण मग सुप्रिया सुळेंनी हा स्टँड का घेऊ नये की लाडकी बहीण सारखी योजना ही महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधक आहे? काही वेळेला जसं खरगे साहेब काल म्हणाले की तुम्ही आश्वासनं एवढीच द्या की जी खरंच करणं शक्य आहे. टोटली अग्री विथ यू. पण मग त्या तामिळनाडूच्या ज्या अर्थमंत्र्यांनी तिथे जशी काही मॅनेजमेंट केली ती आपणही करू शकू ना. त्याच्या यू हॅव टू पुट गुड इकॉनॉमिस्ट आणि एक्सपिरियन्स पीपल ॲट टॉप ऑफ. लाईक टू कमेंट डायरेक्टली ऑन लाडकी बहीण योजना और नॉट? नो, माझं म्हणणं आहे लाडकी बहीण योजना ही जर आता ह्यांच्या सरकारने असं सांगितलं आहे की ते डिसेंबरमध्ये परत रिव्ह्यू करणार आहे, म्हणजे कुणाला देणार नाही देणार हे सगळं. आता वाटलं की एक गांभीर्याने केली असेल तर ती इलेक्शन सेंट्रिक फक्त होऊ शकत नाही, फसवणूक आहे. एक त्यांचा आमदार काय म्हणतो की आम्ही जर मतं दिले नाही तर त्या बूथवर लाडकी बहीण योजना चालू देणार नाही. एक त्याच्यानंतर म्हणले डिसेंबरमध्ये आम्ही
त्याच्याकडे रिलूक करणारे, नावं चेक करणारे. त्यामुळे इट्स व्हेरी कन्फ्युजिंग की त्यांची लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांचं नक्की काय का. टिपिकली जुमला आहे, 15 लाखाचा जुमला होता, तसा 15,000 रुपयाचा जुमला. आणि महागाई, आणि मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे की बऱ्याच महिलांचं असंही म्हणणं आहे की आम्ही 2,000 रुपये देतो, पण महिला सुरक्षितता आणि खूप गांभीर्याने विषय. आणि मी हा शब्द महाराष्ट्रातल्या महिलांना देते, आणि हा मी कुणाच्या अनुभवातून देते, तो आर पाटलांच्या. आर पाटील हे माझ्यासाठी माझे ज्येष्ठ बंधू होते. आजही आय मिस हिम इन माय लाईफ, कारण का त्यांचा इम्पॅक्ट होता तेवढा माझ्या आयुष्यावर. आणि आबांचं जेव्हा ते होम मिनिस्टर होते तेव्हा क्राईम अगेन्स्ट विमेन हा किती कमी होता, कारण का प्रशासनावर तेवढी पकड आर पाटलांची होती. कालचं माझ्या लोकसभा मतदारसंघाचं मला वेदना देणाऱ्या 2 घटना 15 दिवसात झाल्या. एक म्हणजे सामूहिक बलात्कार जो बापदेव घाटात झाला, जिथे मी 100 वेळा महिन्यातून जाते, लिटरली. म्हणजे आम्ही सगळेच जात असतो, रात्री अपरात्री. इट्स पेनफुल, नुसतं शॉकिंग नाही, इट्स डिसअपॉइंटिंग. आणि दुसरी एक घटना झाली काल की वारज्याच्या एरियामध्ये बंदूक घेऊन एक मुलगा फिरतोय. हे पुण्यामध्ये म्हणजे कुठल्याच शहरात होता कामा नये. ह्या गोष्टी TV सिरियलमध्ये होतात. त्या वारज्यासारख्या, पुण्यासारख्या सुसंस्कृत शिक्षणाचं माहेरघर असलेल्या शहरामध्ये हिंमत कशी होते बंदूक दाखवायची. तो असा बंदूक घेऊन जो व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहिती नाही, माझ्याकडे तो आला, कारण माझ्या मतदारसंघातली घटना होती. मी CPना फोन केला, म्हटलं हु आर यू अरेस्टिंग ऑर नॉट. हिंमतच कशी होते बंदूक तो असा बाईकवर बसलाय, मागच्या गाडीत कोणीतरी मुलगा आहे. पुण्यात फार कॉमन जर असं नाही वाटत. नाही, पण क्राईम का वाढलाय? पुण्या वॉज द सेफेस्ट सिटी इन द कंट्री. ह्या राज्यातली, देशातली सगळ्या खासदारांची मुलं, नातेवाईक, कार्यकर्त्यांची मुलं ही सगळी पुण्यात येतात, आणि त्यांच्या सगळ्यांची गाईड मी असते. याचं कारण त्यांना असं वाटतं ताई के साथ रहेंगे, वहाँ ड्रग्स नहीं है, वहाँ क्राईम नहीं है, बच्चे सेफ रहेंगे, अच्छे संस्कार होंगे. ही ओळख आहे पुण्याची. काय झालंय मग कालचा क्राईम, आणि ते पण बारामती लोकसभा. आय वॉज डेव्हिस्टेटेड की क्या हो रे हो. ते पुण्यामध्ये सगळे दिवाळीचं सेलिब्रेशन करतात, आणि एक माणूस बंदूक घेऊन फिरतोय आणि त्याला अटक होत नाही. सो क्राईम इज अ बिग प्रॉब्लेम इन दिस गव्हर्नमेंट. त्यामुळे हे जे युतीचं सरकार आहे, मग क्राईम, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार. डिफेन्स असा असतो की तुमच्याही काळामध्ये जर नॅशनल क्राईम रिपोर्टचा काढून बघितला अहवाल, तर हीच परिस्थिती होती महाराष्ट्राच्या पेक्षा काही वेगळी नाही. मच वर्स देन. आत्ताची परिस्थिती त्याच्याहून वाईट आहे, क्लिअरली वाईट आहे. आणि बदलापूरमध्ये, त्याच्यानंतर बदलापूर या राज्याचा गृहमंत्री जर बंदूक दाखवणार असेल, हे किती दुर्दैव. इट्स नॉट अ फ्लॅटरिंग थिंग. आम्ही गन कंट्रोलवाले लोक, कशाला बंदुकी लोकांनी घेतल्या पाहिजेत? प्रशासनाने बंदूक ठेवली पाहिजे ना. आपण संविधान हातात घेतलं पाहिजे, बंदूक. सगळ्या राज्यात मी फिरल्यानंतर मला असं वाटतं की हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं कदाचित मोस्ट अनप्रिडिक्टेबल इलेक्शन असणार आहे. व्हॉट इज युअर प्रिडिक्शन? मला असं वाटतं महाराष्ट्राचे लोक हे तुमच्या आणि माझ्यासारखेच आहेत, आणि तुमच्या कॅमेरामन सारखे. कारण आपल्याला सरकारमध्ये खूप सिरियसली आणि गांभीर्याने काम करणारे लोक पाहिजे, आणि एक पॉलिसी लेवलसाठी. A professional website is crucial for success in today's digital world. When it comes to hosting it, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेवर की ते हे सगळं बघतील आणि स्वतःला पाहिजे ते खूप जबाबदारीने करतील. कारण का हा देशात लोकशाही का टिकली आहे? कारण का इथले सामान्य माणसं ही फार हुशार आहेत. एक वेळ आम्ही चूक करू, पण या देशातला आम आदमी बहुत इमानदार आहे, आणि तो अतिशय हुशार आहे. त्याची अनेक उदाहरणं देशाने बघितलेली आहेत. पण पोस्ट इलेक्शन नंतर काही रिअलाइनमेंट? वेरी हार्ड टू टेल एंड प्रेडिक्ट. इट्स टू अर्ली टू प्रेडिक्ट. अभी तो दिवाळी चल रही है, माहौल अभी शुरू भी नहीं हुआ है. आता हे सगळं एकदा 4 तारखेला सेटल झालं तेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊन तुमची मी तुमचा रॅपिड फायर घेणार आहे की 5 मतदारसंघात कोण कुठल्या पक्षातून उभे आहे. पण ह्या वैचारिक बेसडीबद्दल इट्स व्हेरी, माझ्यासाठी खूप डिस्टर्बिंग आहे आणि डिसअपॉइंटिंग पण. याच्यासाठी नाही आम्ही राजकारणात आलो. आम्ही राजकारणात खूप सिरियस काम. उमेदवार चुकलेत असं नाही वाटत? कारण त्याची चर्चा मी ऐकली. आमचा कुठला पवार साहेबांचे आता उदाहरण एकच, फक्त मोहोळचं आपण मला तर स्पेसिफिक जायचं नाही. नॉट ॲट ऑल. एक तर मोहोळला खूप चांगली एक मुलगी आमच्याकडे आहे, आणि मी ठरवलंय की तिला युवती काँग्रेसमध्ये घेऊन
खूप कारण का नवीन पिढी ही संघटनेत जबाबदारीने आलीच पाहिजे. मी सक्षनालाही फोन करून सांगितलं की आपल्याला ही मोहोळची युवती आहे, तिला ग्रूम करायचं आहे अँड शी विल बी अ गुड लीडर इन द फ्युचर. ती टिस्टमध्ये शिकलेली आहे, तिला राज्यासाठी काही करू पाहतं. आणि माझं म्हणणं आहे की आई वडिलांचं बॅगेज जर चांगलं लोक आपण समाज म्हणून ॲक्सेप्ट करतो तर वाईट का नाही करायचं. इट्स ओके यार की अगर वडील जेलमध्ये जाऊन आले ठीक आहे ना, पण मुलीवर का ते बॅगेज टाकायचं. आणि माझं म्हणणं आहे अशा मुलींना उलट आपण जास्त ताकद दिली पाहिजे, हे माझं मत आहे. आखिरी सवाल, बारामती में क्या होगा? हो तो बारामती जाणे. आम्ही तर विनम्रपणे मी जशी मतं माझ्यासाठी मागितली तशी आदरणीय पवार साहेबांच्या आणि आमच्या काँग्रेसच्या विचारासाठी मी मतं मागितली. दादांच्या संपर्कात आहात तुम्ही फोनवरती? काय शेवटी कुटुंब आहे. नाही नाही, मी फोन करते, ते माझ्याशी बोलत नाही. मी तो फोन करता पण डिड नॉट रिसीव्ह. इट डझंट बट इट्स ओके. अभि हर एक का अधिकार आहे, लोकशाही आहे. मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. चला, आणखी कटुता नको. तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक कटुता नसते. शुभेच्छा. यू हॅव टू लिव्ह द मोमेंट यार. बरं, खाली आत आए और खाली आत जाएंगे. कटुता करून करणार नाही, काय? मला एक तुमच्याबद्दल नेहमी एक आदरभाव का वाटतो आणि तुम्ही ऑन कॅमेराही सांगतो की एक भूमिका घेऊन तू सातत्यानं मांडणं आणि ते अंगीकारणं ते सभागृहात पण दिसतं, बाहेर पण दिसतं. टीका होतच राहते तुमच्या अनेक भूमिकेबद्दल. मलाही स्वतःला आक्षेप असतो, अरे सुप्रिया सुळे असं कसं काय म्हणतात, नाही, स्वतःच्या पक्षातल्या अनेक गोष्टीबद्दल बोलत नाहीत, पण तरी नाही, सुद्धा असं नाही. मी तुम्हाला एक सांगू का की जेव्हा आपण लोकांवर टीका करतो ना, आपण पण टीका ऐकायची ताकद असली पाहिजे. ही लोकशाही आहे. विरोधक पण तेवढाच दिलदार असला पाहिजे, तेव्हा तर मजा येते ना. चला, थँक्यू सो मच. Thank you. Happy दिवाळी. शब्द घेतो की पुन्हा एकदा आम्हाला सविस्तर तुमच्याशी बोलायला पाहिजे निवडणुकीच्या आधी. चला, कॅमेरावर निकेतन मानेसा, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. साहेब थोडंसं मला बघू द्या. गोविंद बाग, बारामती.